राम राम. मी ॲडव्होकेट रमेश राजूरकर, नंदीग्राम न्यूज चॅनलवर आपलं हार्दिक स्वागत करतो. आजचा विषय आहे लोकसभेमध्ये झालेला गदारोळ. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल सर्वांनाच आदर आहे. याबद्दल कोणालाही दुमत असण्याचं कारण नाही, कारण बाबासाहेब आंबेडकर खूप हुशार होते आणि त्या काळामध्ये त्यांनी भारताची घटना लिहिलेली आहे, जे संविधान म्हणतो आपण. आज त्याच्यावर सर्व देशाचा कारभार चालतो आहे. आज लोकसभेमध्ये च्या प्रांगणामध्ये जे घडलं ते दुर्दैव आहे की भारताच्या लोकशाहीची पूर्ण जगामध्ये चांगली गणना केली जाते आणि त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता माननीय राहुल गांधी यांनी केलेलं जे बिहेवियर आहे ते निषेधार्ह आहे. CCTV फुटेजमध्ये त्यांनी दोन्ही हातांनी असं ढकलून दिलं आहे खासदारांना. मला तर 100% शंका आहे की हे सगळं प्री प्लॅन चालू आहे काँग्रेसचं. काँग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली आहे, ती बिथरली. आंबेडकरांचा अपमान जेवढा काँग्रेसनं केला तेवढा कोणीच केला नाही. हे पुरावानिशी राज्यसभेमध्ये अमित शहा यांनी सिद्ध केलं आहे. बाबासाहेबांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यायला लावला. त्यांनी मंत्रिपदामध्ये त्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांच्याकडे चांगले खाते दिले नव्हते आणि मुंबईमधून ते जेव्हा निवडणुकीला उभं टाकले तेव्हा माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 2 वेळा प्रचार सभा घेतल्या आणि त्यांना लोकसभेमधून येण्यासाठी परावृत्त केलं आणि त्यांच्या सहकार्याला त्यांच्याविरुद्ध निवडणुकीत उभं करून बाबासाहेबांना निवडणुकीत पाडलं. नेहरू हे बाबासाहेब आंबेडकरांचा द्वेष करत होते हे स्पष्ट झालंच आहे. आणि त्यानंतरची घटना अशी की जेव्हा बाबासाहेबांचा अंत्यसंस्कार आला, नेहरूंनी त्यांच्या कॅबिनेटच्या मंत्र्यांना सांगितलं की कोणीही त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहायचं नाही. ह्या सगळ्या गोष्टी डॉक्युमेंटरी आहेत, भाषणं आहेत. या सगळ्या ॲटिट्यूड असं दिसतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा काँग्रेसनं आणि वैयक्तिक जवाहरलाल नेहरूंनी द्वेष आणि मत्सर केला आहे. ते नेहरूंनाच माहिती की त्यांच्याबद्दल काय कारण होते ते. पण जाहीररित्या डॉक्टर बाबासाहेबांचा अपमान करणे, अवमान करणे, त्यांना कमी लेखणे आणि त्यांच्याविरुद्ध द्वेष आणि मत्सर बाळगणे हे त्यांच्या कार्यामधून स्पष्ट होते. आता बाबासाहेबांबद्दल काँग्रेसनं जे काही वर्तन केलेलं आहे किंवा संविधानामध्ये जे काही बदल केले ते वैयक्तिक स्वार्थासाठी केलेले आहेत. पहिले तर सरकार हे सर्व पक्षांचं होतं, त्यावेळेला नेहरूंनी स्वतःसाठी एक घटना अमेंडमेंट केली आहे. इंदिरा गांधी यांनी स्वतःसाठी आणीबाणी लावून घटनेचं, संविधानाचा अवमान केला आहे. आणि अशा बऱ्याच घटना आहेत की संविधानामध्ये वेळोवेळी बदल केलेले आहेत. पण सगळ्यात जास्त बदल 77 वेळा काँग्रेसनं केला आहे. भारतीय जनता पक्षाची फार कमी वेळा केला आहे. 370 कलमचा तर दुरुपयोग खूप वेळा झाला आहे काँग्रेसच्या काळात. पण भारतीय जनता पक्षाने आजपर्यंत या 10-12 वर्षांनी अटल बिहारीचं जे 5 वर्ष गव्हर्नमेंट होतं त्या काळात कधीही वापर केला नाही. तर यामागचं मुख्य कारण असं आहे
की जॉर्ज सोरोस आणि सोनिया गांधी यांचे संबंध उघड झालेले आहेत. मागच्या 10-12 दिवसापासून आपल्याला सोनिया गांधी ना राज्यसभेत ना कुठं पत्रकार परिषदेमध्ये कुठेही जाहीर कार्यक्रमात दिसून येत नाही आहे. आणि राहुल गांधी यांच्याबद्दल बांगलादेशच्या पत्रकारांनी त्यांची पूर्ण पोलखोल केली आहे. पुरावानिशी त्याच्याकडे सगळे उपलब्ध आहेत आणि त्याच्यावर एवढे गंभीर स्वरूपाचे आरोप केले की त्यांचं लग्न झालेलं आहे, त्याला 2 मुलगा व मुलगी आहे, तो परदेशात जातो आणि देशाच्या विरुद्ध लोकांशी जॉर्ज सोरोस, पाकिस्तानच्या ISIचे जे एजंट आहेत अमेरिकेत त्यांच्याला भेटतो आणि प्रत्येक वेळा तो निवडणूक झाली किंवा अधिवेशन झालं की परदेशात जाऊन राहायचा. त्यांना तर सिक्युरिटी आहे भारतात दिलेली की उद्या अघटित काही घटना घडली तर भारताला दोष देतील, पण तो काय करतो, सिक्युरिटी सगळी इथं ठेवून जातो आणि सगळंच उघडकीला आलेलं आहे त्याचं. पण काँग्रेस या बाबतीमध्ये अमान्यही करत नाही, मान्यही करत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ असा की ह्या गोष्टी सगळ्या सत्य आहेत आणि बांगलादेशच्या पत्रकारांनी सांगितलं की तुम्ही याचं जर नाकारलं तर मी पुरावानिशी तुमच्यासमोर देतो असंही सांगितलं त्यांनी. म्हणजे 100% यामध्ये तथ्यांश आहेच, सत्यता आहे. पण काँग्रेसचा आजपर्यंत अजेंडा आहे की खोटं बोला, रेटून बोला. भारताचं ब्रीदवाक्य सत्यमेव जयते आणि आताच्या काँग्रेसचं वाक्य असत्यमेव जयते. या सगळ्या गोष्टीवरून राहुल गांधीच्याबद्दल 2 रिट पिटिशन पेंडिंग आहेत की त्यांनी इंग्लंडचे सुद्धा नागरिकत्व आहे, भारताचं नागरिकत्व आहे, यासाठी 2 रिट पिटिशन पेंडिंग आहेत आणि त्यामध्ये त्यांची भारताचं नागरिकत्व जाण्याची शक्यता आहे, विरोधी पक्ष नेता पण जाण्याची शक्यता आहे, खासदारकी जाण्याची शक्यता आहे. आणि जॉर्ज सोरोसकडून जे काही फंड्स भारतात आलेले आहेत ते राजीव गांधी फाउंडेशनला आहेत आणि सोनिया गांधीचे त्यांचे संबंध आहेत. अशा प्रकारे सगळं उघड झालेलं आहे. म्हणून आता यांना भीती आहे की यांचं पितळ उघडं पडतं आहे, म्हणून प्रत्येक अधिवेशनामध्ये काहीतरी इश्यू करायचा, अधिवेशन चालू द्यायचं नाही, कामकाज होऊ द्यायचं नाही, ही यांची परंपरा झाली. आता राहुल गांधी यांचं तर प्रत्येक वेळा परदेशातून काहीतरी अजेंडा येतो आणि त्या मुद्द्यावर लोकसभेमध्ये गोंधळ घालायचा, कामकाज होऊ द्यायचं नाही, अशा प्रकारचं आजपर्यंत आपण सर्वांनी बिहेवियर पाहिलेलं आहे. आता काही दिवसामध्येच राहुल गांधीची, सोनिया गांधीची सगळं जे काही देशविरोधी कृत्य आहेत ते उघडकीला येतील, ते जनतेसमोर येतील आणि ते जनतेसमोर येऊ नयेत. BJPनं यांच्याविरुद्ध कोणती कारवाई करू नये म्हणून हा प्रत्येक वेळा इश्यू सुरू केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अमित शहा यांनी कोणताही अपमान केलेला नाही आहे. ही बोलीभाषा आहे. अरे 100 वेळा नाव घेतो तर मग देवाचं नाव घेतलं असतं तर बरं झालं असतं. ही बोलीभाषा आहे भारतातली, कल्याण तरी झालं असतं असं म्हणतात. त्याप्रमाणे बोलीभाषेमध्ये अमित शहा बोललेले त्यांनी डॉक्टर बाबासाहेबांचा कोणताही अपमान केलेला नाही हे सिद्ध होतं. पण ते पाहायचंच नाही ना, आपला अजेंडा रेटायचा, खोटं बोल, रेटून बोल. आणि आज जे काही लोकसभेमध्ये केलं ते फार अमानवीय आहे आणि लोकशाहीच्या परंपरेला चालणारं नाही आहे. त्यामुळं भारताची बदनामी होऊ शकते.